नमस्कार, मावळ परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी लोणावळा भुशी धरणामध्ये एका कुटुंबातील 5 जण धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। परंतु त्यानंतर महाराष्ट्र शासनाने झालेल्या घटनेची नोंद घेत मंगळवारी तत्काळ निर्णय घेऊन तेथील परिसरात येणाऱ्या हुंदडबाज पर्यटकांवर कडक निर्बंध आणि कारवाई करण्याचे आदेश काढले। त्याचप्रमाणे येथील छोट्या व्यावसायिकांवर सुद्धा कारवाई करत त्यांच्या दुकानावरती बुलडोजर लावून त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम हे प्रशासन करते असं दिसून येत आहे। माझा भुशी डॅमला दुकान आहे। मी तिथेच माझं रोजगार चालवत असते। दरवर्षी फक्त आमचा 3च महिने धंदा असतो आणि 8 महिने आम्ही बसून असतो। तेव्हा कोणी विचारायला येत नाही तुम्ही किती धंदा करता आणि काय धंदा करता। जेव्हा 3 महिने येतात तेव्हा या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि असं मध्ये काही ना काही करतात। माझे भुशी डॅमला भाऊ लोक सगळे त्याच्यावरतीच त्यांचा रोजगार आहे। युवा लोक आहे माझे भाऊ लोक। इथे लोणावळ्यामध्ये नोकरीचं काही सुद्धा संधी उपलब्ध नाही आहे। ते फक्त चिक्कीची दुकानं आणि हॉटेल्स। तिथे किती पेमेंट भेटतो? 6 ते 7 हजार रुपये पेमेंट भेटतो। त्याच्यावर त्यांचा रोजगार कसं चालणार? ते भुशी डॅमला त्यांचा तिथे रोजगार चालवतो, त्यातही ते या लोकांनी बुलडोजर चालवला आणि त्यांचे रोजगार पूर्ण नष्ट करून टाकलेलं आहे। तर हा त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे। आमच्या सगळ्या युवा पिढीवरती अन्याय झालेला आहे। याचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे। आमची दुकानं तोडलेली आम्हाला परत मिळालीच पाहिजे, एवढीच विनंती आहे। पाहिजे आमच्या मुलांनी डॅमवर 5 माणसं गेले होते। आमच्या सगळ्या कॅमेऱ्याच्या मुलांनी सगळे काढले होते। तेव्हा शासन कुठे गेलं होतं? नव्हतं ना, जागेवर नव्हतं ते। आम्ही 2 रुपयापासून माका विकतोय तिथं। आमची काही कायमची जागा नाही येते। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाने आमचा विचार करावा आणि आम्हाला आमचे दुकानं द्यावा। आमच्या सामानावर त्यांनी नको नको म्हणताना त्या शिव ऐकतच नव्हता, अजिबात कुणाचाच नव्हता ऐकत। उभा राहिलं तरी आम्हाला पोलीस लोक हटवीत होते। तुमचं तुम्ही सामान काढून घ्या म्हणले। आम्हाला काय माहित नाही। आमच्या मुलांनी जेव्हा माणसं डॅमच्या पायऱ्यावर मेले नाही, आमचा काही दोष नाहीये। ते गेले जंगलामध्ये, त्यांना हौस आलती, तिकडे गेले ते। त्यांचं आलतं मरण, पण आमच्या 200-250 कुटुंबावर त्यांनी बुलडोजर फिरवले। आमच्या पोटामध्ये खंजर खूप असलाय त्या लोकांनी। त्यांना कळवा नाही की ह्या लोकांची काही गलती नाही। आमचे पोरं सगळे कॅमेरावाले पोरं आमच्या डॅममधून कोण जरी वाहून गेला तरी धरपड्यात येत, काढीत येत, पण आमचा तिकडे काही संबंधच येत नाही जायचा। तर आमचे मुलं आमचे माणसं तिकडे जाणार कशी? आम्हाला एवढंच म्हणायचं की आमच्या दुकानं आमची चालू करून द्यावा। शासनाला एवढीच आमची नम्र विनंती आहे। आम्हाला विश्वासात पण घेतलं नाही। 2 दिवस अगोदर पण सांगितलं नाही की नाही तुम्ही घ्या, बसा, आमच्या संग बोला। आमच्या संग बोलले असते, तुम्ही आम्हाला प्रेमाने बोलले असते ना, दुकानं काढा, आम्ही प्रेमाने काढले असते। पण तुम्ही अत्याचार केलाय सगळ्यांना। भुशी डॅम, रामनगर, भुशी सगळ्यांना उद्ध्वस्त केले। ह्या प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की जर ते 5 लोक गेलेत तर मग त्यांची भरपाई आमच्याकडनं निघणार आहे का? ते येणार आहेत का परत आमच्या पोटावरती पाय देऊन? ह्याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं। मावळ परिसर या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।